प्रश्न बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल अरे बापरे काय भारी हा प्रश्न आहे. पोरांनो गोंधळून जाऊ नका. हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सेकंदात सांगतोय. फक्त व्यवस्थित त्याला समजून घ्या. आता प्रश्न बघा हा 5 प्लस वर्गमुळात 24 चे वर्गमूळ किती? आता वर्गमूळ किती म्हटलंय पोरांनो तर काय करायचं आधी एक लक्षात घ्या. यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. जेव्हाही आपण 24 चे फॅक्टर पाडू त्याच्यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे जी आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे 4 गुणिले 6 6 चूक 24 हे कशाचं वर्गमूळ आहे 4 4 चे वर्गमूळ किती आहे पोरांनो 2 आहे. आता उरले किती 6 तर या 6 चे म्हणजे वर्गमुळात 6 चे फॅक्टर आपल्याला पाडायचे पण ते वर्गमुळातच 2 गुणिला वर्गमुळात किती येणार पोरांनो 3 बघा वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 3 3 दोन्ही किती होणार 6 आता वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 कुठे दिसते तुम्हाला इथे दिसते म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता हा जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.